मराठी चित्रपटसृष्टीत एका नवीन आणि बहुचर्चित स्वप्नसुंदरी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा मोठ्या दिमाखात पुण्यातील कॅम्प भागातील विला मारिया बंगल्यात पार पडला। रेड बेल मीडिया निर्मित आणि अक्षय जयसिंगराव शिंदे दिग्दर्शित स्वप्नसुंदरी या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। रेड लेप मीडिया निर्मित आणि अक्षय जयसिंगराव शिंदे दिग्दर्शित स्वप्नसुंदरी या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली। चित्रपटाचे निर्माता सतीश महादेव गेजगे असून या चित्रपटात काही नामांकित कलाकार झळकणार आहेत। भूषण प्रधान, सायली पाटील, अशोक शिंदे आणि शिल्पा नवलकर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत। मुहूर्त सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील मान्यवरांची उपस्थिती होती। चित्रपटाच्या कथानकाबाबतची माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली असली तरी हा एक दमदार आणि उत्कंठावर्धक चित्रपट ठरणार असल्याची ग्वाही निर्मात्यांनी दिली आहे। स्वप्नसुंदरी या चित्रपटाचा मुहूर्त 8 मार्च महिला दिनाच्या दिवशी करण्यात आलाय। वयात आलं तर सुरू होतं ना आपल्या घरापासून प्रेशर असते की लग्न कर लग्न कर लग्न कर। सेम प्रेशर माझ्या घरून होतं की लग्नाला आता वय झाले तर लग्न कर बाबा एकदाचं। तर कंडिशन ती झाली होती की ह्या अर्ध्या तासाच्या कांदेपोह्याच्या कार्यक्रमात मुलगी फायनल कशी करू हे समजत नव्हतं। सो ते फायनल कशी करू ह्या उद्देशानं जेव्हा मी लिहायला बसलो ते ज्या गोष्टी लिहित गेलो आणि ती गोष्ट म्हणजे झाली ही फिल्म, ही स्वप्नसुंदरी। तर माझा मित्र सतीश, मी त्याला ऐकवलं, अरे असा एक विषय डोक्यात घोळतो आहे, म्हटलं काय करूया। सो त्याला ही गोष्ट आवडली आणि मग तिथून सुरुवात झाली आमच्या फिल्मची। सतीश स्वतः तयार झाला प्रोड्यूस करायला ही फिल्म आणि मग तिथून हळूहळू टप्पे होत गेले। काही लिहिल्यानंतर काही डायलॉग्सची वगैरे आम्हाला गरज होती, त्यात स्क्रिप्टमध्ये इम्प्रूव्ह करण्याची गरज होती। मग तुषार गुंजाळ म्हणून चांगले रायटर आहेत, त्यांनी आम्हाला हेल्प केली आणि मग सगळं फायनल करत करत ज्यांना ज्यांना ऐकवत होतो त्या तरुण पिढीला प्रत्येकानं ही गोष्ट आवडत गेली आणि शेवटी मग आज मुहूर्ताला आम्ही इथे पोहोचलो। कलाकार कोण असतील यामध्ये? ह्यात कलाकार राघव म्हणून कॅरेक्टर आहे, त्याचा रोल भूषण प्रधान करतो आहे। दुसरी गोष्ट मानसी म्हणून कॅरेक्टर आहे, ती सायली पाटील करते। वडिलांच्या भूमिकेत अशोक शिंदे आहेत, त्यानंतर आईच्या भूमिकेत शिल्पा नवलकर आहेत। अशी बऱ्यापैकी कास्टिंग आहे। एक खूप प्रेमळ वडील, मुलाची काळजी घेणारा, मुलाची स्वप्न पूर्ण करणारा, मुलगा थोडासा जंबल असेल तर विचारसरणी त्याची थोडीशी मॅच होत नसेल जुन्या लोकांची नवीन लोकांची, तर आपल्या मुलाला कसं सांभाळून घेऊन आयुष्यात उभं करायचं किंवा मदत करायचं किंवा त्याच्याशी एक फ्रेंडली नातं तयार करायचं, अशा टाईपची एक खूप छान पॉझिटिव्ह भूमिका माझ्या वाट्याला आली आहे। त्याबद्दल मी अक्षय शिंदे, सतीश यांचा खरंच आभारी आहे, कारण अनेक वर्ष सिनेमे मालिका चालू असतात पण दरवेळेला या कलाकाराला असं वाटतं की आपल्या वाट्याला चांगल्या चांगल्या भूमिका याव्यात। तर एक उत्तम भूमिका माझ्या वाट्याला आली, त्याबद्दल मी खरंच खूप खुश आहे। मी असं म्हणेन की स्वप्नसुंदरी ज्याचा आज मुहूर्त झालाय हा एक अतिशय तरुण चित्रपट आहे, कारण तरुण मुलांनी केलेला चित्रपट आहे। निर्माता, लेखक, दिग्दर्शक हे सगळेच एका वयाचे असल्यामुळे खूप नवीन विचारांचा हा चित्रपट आहे। पण अर्थातच जी आधीची पिढी असते तिचे विचार थोडे वेगळे असतात, तर मी त्या आधीच्या पिढीची प्रतिनिधी आहे या चित्रपटात। थोडेसे जुन्या पद्धतीचे विचार, पण चित्रपट मुळात जो विचार मांडतोय तो खूपच प्रोग्रेसिव्ह आहे, खूपच प्रगतिशील आहे आणि मला खूप छान वाटतंय की आज त्याचा मुहूर्त झालाय। खूप छान टीम इथे जमली आहे आणि काम करायला मजा येणारच आहे आणि आम्ही जितकं आमचं काम एन्जॉय करू तितकं प्रेक्षकांना ती फिल्म बघायला मजा येणार आहे। मुहूर्ताचा वेगळाच आनंद असतो कारण त्या नवीन चित्रपटाची सुरुवात होते। स्वप्नसुंदरी हा आमचा चित्रपट अक्षय शिंदे दिग्दर्शित आणि आज पहिला दिवस रेड बेल प्रोडक्शनच्या नावाखाली हा चित्रपट प्रोड्यूस होतोय आणि खूप चांगलं वाटतंय, एक नवीन कार्य सुरू करतोय। त्यामुळे बाप्पाच्या नावाने ते सुरुवात झालेली आहे आणि फिंगर्स क्रॉस्ड सगळी खूप छान वाईब आहे आणि मेंटेन करणार आहोत हीच वाईब आणि एक चांगला प्रोजेक्ट, एक चांगला चित्रपट तुमच्यापर्यंत लवकरच येईल याची हमी देतो। आम्ही आज 8 मार्चला महिला दिनानिमित्त का होईना पण एक खूप छान स्वप्नसुंदरी नावाचा मराठी प्रोजेक्ट सुरू करतोय आणि खूप छान वाटतंय कारण एक अत्यंत रिफ्रेशिंग आणि असा आजकालच्या मुद्द्यांवर भाष्य करणारी गोड फिल्म आहे आणि ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचावी आणि ती तेवढ्याच रिफ्रेशिंगली लोकांना आवडावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। आणि कारण आमची जी टीम आहे ती अत्यंत नवखी आहे, नवीन आहे, त्यांचे रिफ्रेशिंग सगळ्यांचे कॉन्सेप्ट्स आणि पर्स्पेक्टिव्स आहेत, तर ते आज आम्ही सगळेजण छान ऊर्जेने सुरू करतोय, तर खूप छान वाटतं। गोष्ट तशी आत्ता सांगता नाही येणार पण अगदी टायटलनुसार आहे ती आणि मी म्हणेन की यंग जनरेशनला जास्त ती अटॅच्ड होईल कारण की फिल्ममध्ये खूप आजकालच्याच मुद्द्यांवरती भाष्य करतोय आपण, पण ते अगदी न सांगता किंवा त्याबद्दल न जास्त बोलता अत्यंत गोड गोष्ट आहे।